तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही मानेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेतकऱ्याला भेटायला आलेलो आहोत की ज्यांनी आपलं गौमित्र आयुर्वेद कृषी तंत्र गोविज्ञान अनुसंधान केंद्र या कंपनीचं बायोजन नावाचं खत वापरलं आहे. तर ते वापरल्यानंतर शेतकरी सुखी आहेत का नाहीत हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं. तर सर, तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी निरंजन अण्णासाहेब देशमुख, मानेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर. माझी या ठिकाणी 2 एकर शेती आहे आणि आता सध्या आपण आंब्याच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहोत. आता आपण फ्लावरिंग नंतर या ठिकाणी बायोविजन एका झाडाला 2 किलो याप्रमाणे दिलेलं आहे. बायोविजन दिल्यामुळे फायदा असा झाला की एकसारखी सेटिंग झालेली आहे. आता आपण ज्या प्लॉटमध्ये बसलेलो आहोत, आता हाच झाडाचा फक्त हार्वेस्टिंग राहिलेला आहे. बाकी आपलं पूर्ण प्लॉटचं हार्वेस्टिंग झालेलं आहे एकदम अर्ली. आता हार्वेस्टिंग होऊन सुद्धा 10 दिवस झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अतिशय चांगल्या पद्धतीचे घसाने आंबे लागलेले आहेत आणि बायोविजनचा रिझल्ट खास आहे. आणि माझा दुसरा एक प्लॉट आहे की ज्याला मी अजिबात बायोविजन दिलेलं नाही, त्याला सुद्धा मोहर आला होता पण त्याला म्हणावी सेटिंग झाली नाही. हा व्हिडिओ झाल्यानंतर शेवटी त्याचा सुद्धा तुम्ही शूटिंग या ठिकाणी दाखवू शकता. त्याचबरोबर आपल्याच कंपनीचं फायटो रिच आणि फायटो सिल्क क्रॉप गोल्ड याचा देखील स्प्रे घेतला. त्याचाही आपल्या मालाला चांगली शायनिंग आलेली आहे. त्याचाही फायदा आपल्याला होतोय. तुम्ही किती वर्षापासून हे मी बायोजन आता पहिल्यांदाच याच वर्षी पहिल्यांदा हा. वापरलं. इथून पुढे मात्र मी छाटणी म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर आणि अगोदर असं वर्षातून 2 वेळा वापरण्याचा माझा आता मानस आहे. तुम्ही पहिल्यांदाच खत घेतलं पण तुम्हाला त्याचा अनुभव खूप चांगला आला. म्हणजे जमिनीमध्ये वास्तविक मी माझी शेती सगळे सेंद्रिय शेती करतो. त्यामुळे मग रासायनिक खताच्या ऐवजी मी बायोविजनला प्राधान्य दिलं. कारण रासायनिकमुळं म्हणजे जमिनीचा पोत व्यवस्थित राहत नाही, झाडांचं आरोग्य चांगलं राहत नाही, म्हणून मी रासायनिकच्या ऐवजी जैविककडे माझा जास्त कल आहे. बरं, मग बायोजन खत आहे ते वर्षातनं किती वेळा वापरावं जरा डिटेलमध्ये आपल्या शेतकरी माझं असं मत आहे की हंगाम सुरू होण्या अगोदर एकदा वापरलं पाहिजे आणि फुल धरण्याच्या वेळेस एकदा वापरलं पाहिजे, तरच आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला भेटू शकतो. आणि आंबा पिकाला अजून फवारणी काय काय केली तुम्ही बायोजन सोबत? बायोजन सोबत काय मी बोरॉन कॅल्शियम तेवढं दिलं ज्याची तुम्हाला गरज आहे ती. बायोजन मधून पूर्तता झालेली असते, परंतु खताची पूर्तता होते बायोजन मधून, पण फवारणी काय आपल्याला त्या वातावरणानुसार ते स्प्रे द्यावं लागते. बरोबर आहे. तुम्हाला ह्याच्यामधून बायोजन वापरल्यानंतर वाटते का अपेक्षित उत्पन्न मिळेल का? बायोविजन वापरल्यामुळेच आपल्याला अपेक्षित उत्पन्न भेटलं. कारण यावर्षी वातावरण आंबा पिकासाठी अतिशय वाईट होतं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभव असे आहेत की मोठमोठे जुने बागायतदार सुद्धा त्यांना एवढा आंबा निघाला नाही. अगदी 1-2 एकरामध्ये 400-500 किलो टन 1 टन आंबा निघाला. पण आपलं पहिल्या वर्षीचं उत्पन्न आहे त्या मानाने आपला आंबा खूप चांगला निघाला. बरं, अजून एक प्रश्न विचारतो की बायोजन खत टाकलेलं ज्या प्लॉटला आणि न टाकलेलं त्याच्यामध्ये काय फरक आढळेल आणि कुठला प्लॉट चांगला होता ते जरा शेतकरी मित्रांना डिटेल. फरक म्हणजे काय माहिती आहे का, याच्यामध्ये बॅक्टेरियामुळे जमिनीचं म्हणजे जे जमिनीमध्ये असणारे जे अन्नद्रव्य आहे त्याचं अपटेक चांगलं झालं. बरोबर. आणि झाडाची तुम्ही शायनिंग पण बघू शकता, त्याचा कलर बघू शकता. एवढं उन्हामध्ये सुद्धा हिरवीगार झाडं स्वच्छ व्यवस्थित दिसत आहेत. आणि ज्या बागेला खालच्या बाजूला आपला एक प्लॉट आहे, तुम्ही ते पण शेवटी थोडंसं 1-2 मिनिटाचं शूटिंग त्यामध्ये दाखवा. चालेल. म्हणजे तिथं पण होता माल, परंतु आपण त्याला बायोजन दिलं नाही. एक प्रयोग करावा म्हणून आपण केलं, म्हणजे ते मुद्दाम नाही केलं. बघूया म्हणलं आपला फरक काय पडतोय. आणि दुसरी गोष्ट काय, आपण स्लरी पण वापरतो आपली आणि त्याला हे बायोजन जोडीला खूप नियोजन चांगलं झालं. खूप चांगलं. बरं, मग पुढील वर्षी बायोजन तुम्ही वापरणार का बागाला? आता यावर्षी मी 1.5 टन बायोजन वापरलं होतं, परंतु या चालू वर्षी पुढच्या वर्षी माझं 10 टन बायोजन वापरण्याचं मानस आहे माझं. कारण आपल्याला अगोदर कल्टा देण्याच्या अगोदर मला 5 टन आणि ज्यावेळेस फ्लावरिंग फळधारणा होणार त्यावेळेस 5 टन, असं 10 टन यावर्षी मी वापरणार आहे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात शेतकरी आपला किती सुखावलेला आहे आपलं बायोजन खत वापरून. बायोजन खतामध्ये खरंच एवढी आपल्या झाडाची पूर्तता करून देण्याची क्षमता आहे की बायोजन खत तुम्ही तुमच्या झाडाला वापरलं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा अनुभव कळेल. जसं की आपल्या शेतकरी मित्रांनी अनुभव घेतलेला आहे. तर जरी कोणाला
आपलं बायोजन खत पाहिजे असेल किंवा अनुभव विचारायचा असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर एकदा तुमचा नंबर सांगा. माझं नाव आहे निरंजन देशमुख. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860202461. आणि जर बायोजन खत तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला तुम्ही 75 88 79 56 53 या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.